होली के लिए। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया। काय कुठे मिमिक्रीच्या अगोदर मी गाण्याचा ऑर्केस्ट्रामध्ये मी गाण्याचा प्रयत्न केला। मी गाणं गात होतो, सारखं मला वन्स मोर येत होतं, वन्स मोर वन्स मोर वन्स मोर असं बरेच वेळा झालं वन्स मोर। शेवटी मी त्यांना विचारलं, माझं गाणं तुम्हाला खरोखर आवडलंय का? ते म्हणाले ना, हो, जोपर्यंत तुम्ही चांगलं गात नाही तोपर्यंत वन्स मोर। तर कधी कधी आम्ही कलाकार लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे, ऑर्केस्ट्रा वगैरे जातो आणि लग्नामध्ये उखाणे वगैरे घेतात। तर उखाण्यांची पद्धत कशी असते एक एक भिन्न ते बाई उखाणा घेत होती, मटणात मटण कोंबडीचं मटण, मटणात मटण कोंबडीचं मटण, पोपटरावांच्या शर्टाला हाडाचं बटन। चायना सिल्कची साडी निसून, चायना सिल्कची साडी निसून चालले होते सिनेमा पाहायला, चायना सिल्कची साडी नेसून चालले होते सिनेमा पाहायला, कमळाकर बावळ लाभ वाटते त्यांचं नाव घ्यायला। तर अशी नाव बरं, भिकाऱ्यांचे सुद्धा लग्न होतात, ते सुद्धा नाव घेतात। एक भिकारी नाव घेत होती, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, भिकुजीरावांचं नाव घेत, 1 रुपया द्यायला। तर समजा आपल्या कधी कधी नवरा बायकोची भानगड हे काही नवीन नाही, प्रत्येक बाई ही आपल्या नवऱ्याला बोलत असते, मी म्हणून टिकले, दुसरी कोण असते ना तर कधीच निघून गेले असते। ज्यांची 40 झाले त्यांच्यासाठी कृपया राग म्हणू नये। पण नवरा पण बोलतो, बाबा मी म्हणून टिकलो, मी म्हणून संसार केला, दुसरा कोण असताना फास लावून घेतला असता। तर असे काही जोक्स असतात, जोक आपापसामध्ये बनतात, तर कृपया तसं तुम्ही काही रागवगैरे काही मागू नका। तर कधी कधी आम्ही कार्यक्रम करायला जातो, तर समजा आता वेळेचं बंधन असल्यामुळे केक पण आलेलं आहे, तर दादा कोंडके काही ऍक्टर लोक आणि निळू फुले महाबळेश्वरला शूटिंग चालू होतं, दोघंही एका होडीमध्ये बसले होते। आपले दादा कोंडकेची हाफचटी आणि निळू फुलेचं धोतर, दादा कोंडके आणि निळू फुले एका होडीमध्ये बसले होते, होडीला होल पडलं होतं, पाणी आतमध्ये येत होतं। तर निळू फुलेंना काय राहवलं नाही, काय नाही, तर निळू फुले दादा कोंडकेंना म्हणाले, निळू फुले पेश करतो, निळू फुले। दादा गडबड ओढीला होल पडले, पाणी भदाभदा, आता काय करायचं, वाड्यावर कसं जायचं ना टालिया ना गालिया। तुम्हाला निळू फुले दावत नाही का वाटलं, टाळ्या वाजवा पाहिजे, टालिया बजावून कंजूसगिरी नाही होगी। देखिए गाडीमध्ये जर पेट्रोल गाडी जर डिझाईन नसेल तर गाडी पुढे जाणार नाही, किंवा मोबाईल मध्ये त्याची चार्जिंग मोबाईल नसेल तर कॉलिंग होणार नाही। तसं आमच्या कलाकारांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जितक्या तुम्ही टाळ्या वाजवा तितके 100 पटीने मी तुम्हाला प्रोग्राम देण्याचा चांगला प्रयत्न करेन। हे लहान मुलं आहेत तिथे, हे रडतंय, त्यांना गप्प बसवण्याचं काम जो कॉमेडी किंग असराणी यांनी जर केलं डायलॉग मध्ये संजोग मधला, तर कसं बोलणार कॉमेडी किंग असराणी। पेश करतो, मुलगा रडतोय, त्याला गप्प बसवण्याचं काम कॉमेडी किंग असराणी करतायत, कॉमेडी किंग असराणी। अटेंशन, हमने कहा अटेंशन, हम अंग्रेजी के जमाने के जिगर, यशोदा का नंद लाला, बीच का हुई जाला रे, मैंने तुझे झुझु करने को बोला था, लेकिन तूने मेरे मुंह पे सुसु किया रे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक फिल्म आली होती, हम फिल्मचा तो सोडा, आज तिथिशा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर बॉलिवूडचे मराठी ऍक्टर किंवा हिंदी ऍक्टर नवीन जुने जर आले तर वाढदिवसाच्या शुभेच्छा कशी देणार मी तुम्हाला सादर करतो। आणि आवडल्यानंतर आपण नक्कीच टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायला कंजूसगिरी करू नका, कारण की माझा एक मित्र एवढा कंजूस होता, लग्न झालं 1 तासाने म्हणून लागले। तर
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जुन्या जमान्याचे अशोक कुमार दाले डायलॉग आहे की हम भी अगर बच्चे होते तो नाम हमारा होता अगलू गबलू और खाने को मिलते थे लड्डू और दुनिया भी कहती थी हैप्पी बर्थडे टू यू। आप जियो हजारों साल और साल के दिन 50 हजार। जुन्या जमान्याचे अशोक कुमार और डायलॉग कसे बोलणार? अशोक कुमार पेश करता हूँ दादा मनी अशोक कुमार। हेलो चेक। और खाना को मिलते थे बेटा तुझे हजारों साल और साल का दिन है 50 हजार। धन्यवाद। ओम प्रकाश जर आले मागून तर हा डायलॉग कसे बोलणार? ओम प्रकाश वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येत आहेत तिथी शिक्षासाठी। हम भी अगर बच्चे होते तो नाम हमारा होता अगलो गबलू और खानों को मिलते थे लड्डू और दुनिया भी कहती थी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आओ जी हजारों साल भैया और साल के दिन है 50 हजार। धन्यवाद। राजकुमार जर आले तिथे से नंदकुमार घाटगिरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नाना पाटेकर यांची फरमाईश पण लाईनीमध्ये सगळे येणार आहे, मागे बसलेले ते येणार आहेत। अच्छा अच्छा तर काय होतं राजकुमार हा डायलॉग समजा कसे बोलणार? राजकुमार आता तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येत आहे तर राजकुमार डायलॉगाचे बेताब सगळ्यांच्या हातात फुले ना कोई कोणतीच गिरी नाही करेगा। हाँ हाँ 1 2 3 टाटा बाय बाय गुड नाईट। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपण आता केक कापायचा आता जो कार्यक्रम होणार आहे त्याचा तुम्ही शुभेच्छा द्यायला आले। नयन पाटील परिवार आपला सहर्ष स्वागत करीत आहे आणि खाण्याचा पिण्याचा सुद्धा आपण व्हिडिओ आजची व्हिडिओ सर्व लहान मुलं आले। आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। इकडे बघा रे। थोडं थोडं तेरी
घे घे प्रतीक्षाबद्दल चल, लहान चल. मुलं गाडी बोलावे मानस इथं लिडरशिप करणार आहे. हा बोल बोल त्याला माईक दे ए त्याला हातात माईक दे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात प्रेक्षक दिसतात. खरं तरी लाडकी बहीण योजना वाटते एका रांगेत उभे आहेत सर्वजणी. आता ही योजना आपण लवकर बंद करतोय. एका लाईनीत बराच वेळ झाला. तिथं लाडके भाऊ योजना चालू झालेली आहे. सर्व रांगेत उभे आहेत. लाडके भाऊ योजना लाडक्या बाबाला बिर्याणी वाटत आहे. प्रणय केक पाहिजे स्टेजवर यावे. तुला केक पाहिजे पाहिजे काय नवीन पाटील कोण आहे कोण आहे ए सावकाश आपण छोटस गाणी बोलून हा वाढदिवस साजरा करायचा आहे. ए थांब थांब बार बार दिन ये आता. आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता अबलू डबलू बबलू और खाने को मिलते लड्डू. हैप्पी बर्थडे टू यू. इकडे 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 समोर बघा कॅमेरा. हँडल